नमस्कार. मांडेश एंटरप्राइजेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एका अशा सरकारी प्रणालीवर बोलणार आहोत जी शेतकऱ्यांच्या आयुष्याला थेट स्पर्श करते, म्हणजे महाराष्ट्र सरकारचं महाडीबीटी शेतकरी पोर्टल. ऐकलंय की हे पोर्टल शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत करते. चला तर मग जरा खोलात जाऊन पाहूया की हे नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी कसं महत्त्वाचं आहे. हो, अगदी बरोबर. आणि यामागचा जो मुख्य विचार आहे ना, तो आहे थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे महाडीबीटी. बरोबर. याचा सरळ अर्थ असा की शासनाकडून जी काही मदत, जी अनुदान मिळतं ते थेट शेतकऱ्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होतं. यामुळे होतं काय की मधले जे अडथळे असतात ते दूर होतात. प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि वेगवान होते असं म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांना घर बसल्या अर्ज करणं सोपं जातं. अर्जाचं स्टेटस काय आहे ते तपासता येतं आणि कोणत्या योजना उपलब्ध आहेत याची माहितीही मिळते. अच्छा, म्हणजे पूर्वी कसं वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, त्यात वेळ पण जायचा आणि कष्टही होते. आता हे सगळे एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर. पण सुरुवात कशी करायची, म्हणजे नोंदणी वगैरे, ती प्रक्रिया कशी आहे नेमकी? बरोबर. सुरुवात तशी सरळ आहे. पोर्टलवर नवीन अर्जदार नोंदणी असा एक पर्याय दिसतो. तिथे जायचं, मग आधार क्रमांक वापरून किंवा बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते. पण एक गोष्ट महत्त्वाची बरं का, एकदा नोंदणी झाली की आपलं प्रोफाईल, म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, बँक खात्याची माहिती, हे सगळं 100% पूर्ण भरावं लागतं. 100%? अच्छा. हो, हे प्रोफाईल पूर्ण भरलं ना की मगच पोर्टल तुम्हाला दाखवतं की तुम्ही कोणत्या योजनांसाठी पात्र आहात. मग सर्व योजना म्हणून एक विभाग असतो, तिथून आपल्याला जी हवी ती योजना निवडून अर्ज करता येतो. अच्छा, म्हणजे प्रोफाईल पूर्ण भरणं हे काय म्हणतात त्याला, खूप गरजेचं आहे. तर आणि मग कोणत्या प्रकारच्या योजना असतात त्यात, म्हणजे एकाच पोर्टलवरून कशासाठी अर्ज करता येतो? हो, इथेच तरी या पोर्टलचं वैशिष्ट्य आहे. कृषी विभागाच्या अनेक महत्त्वाच्या योजना या एकाच ठिकाणी आणल्या आहेत. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला शेतीसाठी यंत्रसामग्री हवी आहे, म्हणजे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, काढणी यंत्र वगैरे, तर त्याच्या खरेदीसाठी अनुदान मिळतं. सिंचनासाठी मदत आहे. सौर पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईपलाईन यांसारख्या गोष्टींसाठी अर्ज करता येतो. एवढंच नाही तर बियाणे, खतं यांसाठी मदत आहे. फळबाग लागवड करायची असेल, कांदा चाळ उभारायची असेल, शेततळं, अशा अनेक गोष्टींसाठी याच एका पोर्टलवरून अर्ज करण्याची सोय आहे. अरे वा, म्हणजे एकाच ठिकाणी अर्ज करून इतक्या सगळ्या योजनांच्या लाभासाठी आपण पात्र ठरू शकतो. हे खरंच खूप सोयीचं वाटतंय. पण अर्ज केला समजा, मग पुढे काय झालं, आपलं काम कुठपर्यंत आलं, हे शेतकऱ्याला कसं कळणार? म्हणजे स्टेटस वगैरे तपासता येतं का? हो, नक्कीच. त्यासाठी पोर्टलवर मी अर्ज केलेल्या बाबी किंवा कधी माझा अर्ज केलेल्या योजना असा एक सेक्शन असतो. तिथे आपण जे अर्ज केले आहेत त्यांची सध्याची स्थिती काय आहे ते दिसतं. म्हणजे अर्ज अजून तपासणीत आहे किंवा त्यात काही त्रुटी आहेत का, की मंजूर झाला आहे, ही सगळी माहिती तिथे मिळते. अच्छा. आणि एक अजून चांगली गोष्ट म्हणजे तिथे संभाव्य लाभ असे एक बटन पण असू शकतं. त्यावर क्लिक केलं की अंदाजे किती अनुदान मिळू शकेल याचा एक अंदाज येतो. म्हणजे शेतकऱ्याला थोडी कल्पना येते. हे छान आहे. आणि मी असंही ऐकलं होतं की आपल्या गावात अजून कोणाकोणाला लाभ मिळालाय हे पण बघता येतं म्हणे. खरं आहे का? हो, ही पण एक चांगली सोय आहे. पारदर्शकतेसाठी हे महत्त्वाचं आहे. पोर्टलवर गावनिहाय लाभार्थी यादी किंवा निधी वितरित लाभार्थी असा काहीसा पर्याय असतो. तिथे फक्त आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं की मग त्या गावात कोणत्या योजनेतून कोणाला आणि कधी लाभ मिळाला आहे याची यादी दिसते. यातून योजनेची अंमलबजावणी कशी चालू आहे याचाही अंदाज येतो. हे सगळं ऐकून वाटते की प्रक्रिया बरीच सुलभ झाली आहे खरं. पण मग अर्ज करताना कागदपत्र तर लागणारच ना? बरोबर आहे. साधारणपणे कोणती कागदपत्र लागतात? बरोबर आहे. कागदपत्रांशिवाय तर अर्ज पूर्ण होत नाही आणि योग्य कागदपत्र जोडणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात योजनेनुसार कागदपत्रांची यादी थोडी बदलते, पण काही गोष्टी बहुतेक ठिकाणी लागतातच. जसं की 7/12 उतारा, जमिनीची मालकी आणि पिकाचा तपशील कळतो त्यातून. हो. 8A उतारा लागतो, जो तुमची एकूण जमीन किती आहे ते दाखवतो. एक स्वयं घोषणापत्र किंवा हमीपत्र द्यावं लागतं. जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर जातीचा दाखला लागतो. अच्छा. जमीन जर सामायिक मालकीची असेल तर इतर जे सहहिस्सेदार आहेत त्यांचं संमतीपत्र लागतं.
आता समजा कृषी यंत्रासाठी अर्ज असेल तर त्या यंत्राचं कोटेशन आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट लागतो. सिंचन योजनेसाठी जागेचा नकाशा किंवा पाणी उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र असं काहीतरी लागू शकतं. त्यामुळे माझी सूचना असेल की अर्ज भरण्यापूर्वी त्या विशिष्ट योजनेसाठी कोणती कागदपत्र हवी आहेत याची यादी नीट तपासावी. म्हणजे कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ज्यांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरणं थोडं अवघड वाटतं त्यांच्यासाठी काही दुसरा पर्याय आहे का? हो, त्यांच्यासाठी शासनाने एक मोबाईल ॲप पण आणलंय. महा-डीबीटी फार्मर ॲप असं त्याचं नाव आहे. या ॲपमधून सुद्धा शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात, काही सूचना आल्या असतील तर त्या पाहू शकतात आणि काही वेळेला आवश्यक कागदपत्र पण मोबाईलवरून अपलोड करता येतात. हे सगळं म्हणजे प्रशासकीय सुधारणांचा एक भाग आहे, तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पण हेही खरं आहे की आजही अनेक ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण असते किंवा डिजिटल साक्षरता कमी असू शकते. तो एक भाग आहेच. तर आपण आज पाहूया की महा-डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी कसं काम करतं. म्हणजे विविध कृषी योजनांसाठी एकाच ठिकाणून अर्ज करता येतो, अर्जाची स्थिती तपासता येते आणि गावातल्या लाभार्थ्यांची माहिती पण मिळते. नोंदणी करणं, प्रोफाईल व्यवस्थित पूर्ण करणं, योग्य योजना निवडणं आणि अचूक कागदपत्र जोडणं या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. आणि मोबाईल ॲपमुळे हे आणखी सोपं करण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, हे सगळं बरोबर आहे. हे डिजिटल माध्यम कागदावर पाहिलं तर प्रक्रिया नक्कीच सोपी करतं. पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की हे डिजिटल साधन प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत त्याचे फायदे किती प्रभावीपणे पोहोचवत आहे आणि या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात, त्यांच्या आर्थिक परिस्थितीत नेमकं किती आणि कसा सकारात्मक बदल होतोय याचा अजून खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.